ठिकाणी राष्ट्रवादी चिंतन शिबिर लोकशाही न्याय समता 2025 अतिशय सुंदर असं शिबिराचं आयोजन, एक वैचारिक मंथन करणारं या शिबिराचं आयोजन नागपूर येथे होत आहे। आमच्या विदर्भामध्ये, विदर्भाची सुजलाम सुफलाम भूमीमध्ये हे शिबिर होत आहे। सर्वप्रथम मी राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांचा आश्रम इथे वर्धेमध्ये आहे त्यांना अभिवादन करते। त्याचबरोबर भूदान चळवळीचे महान संत विनोबा भावे ज्यांचा आश्रम पवनार येथे आहे त्यांनासुद्धा मी विनम्र अभिवादन करते। आणि आजच्या या चिंतन शिबिरामध्ये जवळपास 500 ते 550 प्रतिनिधी आमच्या पक्षाचे, संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील काही प्रतिनिधी आमच्या पक्षाचे सगळ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे। या शिबिरामध्ये आगामी येणाऱ्या ज्या निवडणुका आहे लोकल बॉडीजच्या, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका होणार आहे। या संदर्भातलं सगळं मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी आमचे नेते, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल आणि आमचे प्रांताध्यक्ष महाराष्ट्राचे सन्माननीय सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे शिबिर होत आहे। मोठ्या प्रमाणात इथे सगळ्या मला एक महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालूया आपण।